बाबा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना, तेव्हा तुमच्या बेड शेजारी मी कधीच देवाचा फोटो किंवा मूर्ती असं काहीच पाहिलं नव्हतं. म्हणून मला माहिती नाही की तुमचा देवावर विश्वास आहे की नाही, पण माझा खूप विश्वास आहे. आणि अंधश्रद्धा नाहीये बरं का, श्रद्धा आहे, प्रेम आहे. मला ना कायम असं वाटतं की आपल्याला जगण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जीची गरज असते आणि ती आपल्याला बाप्पाकडून मिळते. आणि बाबा, काळजी करू नका, इथे कुणालाही सिक्युरिटीची गरज नसते. तुम्ही एकदम सेफ आहात. बाबा, बाबा, तुम्ही आता पापड्यांची उघडझाप केली का? बाप्पा, बाबांना लवकरात लवकर बरं कर. त्यांना स्वतःच्या पायाने तुझ्या दर्शनासाठी येऊ देत. मी इथे आले आणि बाबांनी डोळ्यांची हालचाल केली, याचा अर्थ बाबांचा मेंदू आता चांगला प्रतिसाद देतोय. त्यांना सगळं आठवायला लागलंय. म्हणजे बाबा आता लवकरच बरे होते. कुणी कितीही म्हणू दे, पण आज माझा तुझ्यावरचा विश्वास तू सिद्ध केलास. थँक्यू बाप्पा. सापडला पाहिजे. आणि कसं आला? कमू, कस्तुरीला बाहेर काढण्यासाठी इतकं पुरेसं आहे ना? हे तुझं कारस्थान आहे? तोंड उघड, हे तुझं कारस्थान आहे का? ही भाषा कळत नाही तुला? गप गुमान सांग, तुझं कारस्थान आहे का हे? कमू कमू असं काय करते बाई? त्या कस्तुरीला घराबाहेर काढण्यासाठी मी माझ्या सख्या भावाचा जीव का धोक्यात घालीन? अगं, उलट माझ्या भावाला कुणी काही करत असेल तर मी सामोरी जाईन, हो का नाही? हा कमू, तुझा माझ्यावर विश्वास का नाहीये ग? गोळी मार, एकदाच संपवून टाक सगळं, मिटून जाऊ दे सगळं काय ते. कमू, अगं असं काय करते? हे बघ, ही वेळ आपापसात भांडायची नाहीये. हा, आपण दोघी मिळून त्या कस्तुरीला घराबाहेर काढलं पाहिजे. जो काय राग काढायचा आहे ना, तू तिच्यावर काढ. तो तर निघणारच आहे. फक्त ह्याला जबाबदार कोण आहे ना, हे मला कळलं पाहिजे. कोण जबाबदार आहे म्हणजे? कस्तुरी बाईला घेऊन गेली, मग तीच जबाबदार असणार आहे. आता फक्त मला माझ्या बाईची काळजी आहे. कमू, तुला एक सांगू का? तू ना त्या हवालदाराकडे जा. नाही, कारण त्या हवालदाराला आहे ना आपल्या भाईचा एन्काउंटर करायचंय. सरळ उठ आणि तिकडच जातो. बाबा, तुम्हाला इथे येऊन बरं वाटत असेल ना, तर आपण हॉस्पिटलला जातो ना, तसे नेहमी इकडे येत जाऊ. तुमच्यावर उपचार पण चालू राहतील आणि तुम्हाला जरा असा फेरफटका पण मारता येईल. बाबा, मला खात्री आहे तुम्ही लवकरात लवकर कोमातून बाहेर या. आणि आपल्याला अजून बरंच काही बघायचं. जेवढ्या सुंदर गोष्टी तुम्हाला दाखवता येतील ना, तेवढ्या सगळ्या मला दाखवायच्या. फुलपाखराच्या पंखांवरचे रंग, लाजाळूच्या पानांना हात लावल्यावर त्यांचं बंद होणं, वाऱ्याचा आवाज, नदीच्या वाहण्याचा आवाज, मोगरा, चाफा यांचा छान सुगंध, या सगळ्याचा अनुभव मी तुम्हाला देणार आहे. बापरे बाबा, बोलायच्या नादात बराच उशीर झाला आपल्याला. चला आपण निघूया.
सौरभ तुला माहिती आहे आज काय? का केलंस कस्तुरी? सोडणार नाही त्या हवालदाराच्या अख्ख्या घरादाराला त्याला सोडणार नाही मी. कमू, मी तर तुला कधीपासूनच सांगते बाई का आधी त्या हवालदाराच्या घरी जा. भाई तिथंच असू शकतो. ए गाडी काढ रे. भाई काय झालं नाही ना माझ्या भाईला? भाई कुठं होती ही? मंदिरात होती. ए कला घेऊन जा बायला. हा, मम्मी हे बघ, मी काय म्हणतो, मधी मधी बोलायचं नाही. कुणी बी मधी बोलणार नाही. कुणाला विचारून गेली होतीस? आता हिनं तोंड उघडलं तर माझं काही कर नाही. भाईला घेऊन जाताना कुणाला विचारून गेली होतीस? कुणाची परवानगी घेतली होतीस? कुणाला सांगून गेली होतीस तू? देवानं वर डोक्यावर एक मजला दिलाय ना, त्याचा वापर करता येतो का? फक्त स्वतःला वाटलं म्हणून उचलून घेऊन गेलीस भाईला? मम्मी पण बाबा आता घरी आलेत ना. मग काय करू? काय करू? हिला माफ करू? नाही तू सांग ना, तुला नाही वाटत हिनं चूक केली? ते नाही वाटत? मम्मी मान्य आहे, पण मान्य आहे ना? बस मान्य आहे ना, हिची चूक झाली, मग हिला शिक्षा झाली पाहिजे. तू देणार शिक्षा. बोल काय शिक्षा आहे? कस्तुरी, माझ्याकडे काय बघते? मी काय केलंय? कला, ही तुझ्याकडे का बघती? मला काय माहिती? तू तर काही केलेलं नाही आहे ना कला? कमू, काही झालं तरी तुला मीच केलं असं का ग वाटतं? बरं ठीक आहे, माझाच गुन्हा आहे. जे काय केलंय ना ते मीच केलेलं आहे. हिने काही केलेलं नाहीये. हिला काही शिक्षा देऊ नका. माझीच सगळी चूक आहे. जी काय द्यायची ती शिक्षा मला द्या. माझं चुकलं बाई. जीव लावला आपली माणसं म्हणून. माझ्यावरच आळ येतोय. ए बास, आता तुझ्या तोंडून एक जरी शब्द निघाला ना तर याद राख कला, जे काय ऐकायचंय मला हिच्या तोंडून ऐकायचंय. बोल, का घेऊन गेली होतीस भाईला? कस्तुरी, प्रश्न बाबांच्या सेफ्टीचा आहे. आजपर्यंत त्यांना कोणीच असं बाहेर घेऊन गेलं नव्हतं का घराच्या? तुला माहिती असायला पाहिजे, पण कारण हे तसंच आहे. आणि ह्याची शिक्षा तुला मिळणार म्हणजे मिळणारच. मम्मी शिक्षा करा ना, मी नाही म्हणत नाहीये, पण त्याच्या आधी माझं एकदा ऐकून घ्या. मी आज बाबांना बाहेर घेऊन गेले होते तेव्हा मला जाणवत होतं ते किती खुश आहेत. एकदा फक्त त्यांच्या डोळ्यात बघा, तुम्हाला जाणवेल आनंद. आणि आज आम्ही बाहेर गेलो होतो ना तेव्हा अजून एक गोष्ट घडली. काय घडलं? बाबांनी त्यांच्या पापण्यांची उघडझाप केली. सौरभ, तुला आठवत आहे का, मी मंदिरात सुद्धा तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होते की बाबांनी आपल्या पापण्यांची खरंच उघडझाप केली. वा 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 वा, लई छान, लई छान. बरं का, आता शिक्षेपासून वाचण्यासाठी या पोरीनं नवं डोकं चालवलेलं आहे स्वतःचं. उद्या म्हणशील भाई अक्काच्या अक्का उठून उभा राहिला होता, आम्ही विश्वास ठेवायचा त्याच्यावर? नाही मम्मी, बाबांनी खरंच पापण्या हलवल्या. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. खरंच हलवल्या पापण्या? ए शिवा, बघितल्या का तू पापण्या हलवलेल्या? बघितल्या का? नाही नाही नाही. सौरभ, तू बघितल्या का पापण्या हलवलेल्या?
मग कसा काय विश्वास ठेवायचा तुझ्यावर? या दोघांना बी नाही दिसल्या आणि तुला बऱ्या दिसल्या पापण्या हलवलेल्या. मम्मी अहो मी खरं बोलतेय. खरं बोलतीस तू? नाही, आताच्या आता दाखव ना भाई पापण्या हलवतात ते. आम्ही आहोत ना इथं बघायला. दाखव. बाबा बाबा तुम्ही आत्ता जर पापण्यांची उघडझाप केली नाही ना, सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल. आणि आता आता सगळे आहेत ना इकडे. मी एकदा पापण्या हलवला ना तर सगळ्यांना विश्वास बसेल की मी जे बोलतेय ते खरं बोलतेय. प्लीज बाबा फक्त बस बस. बास झालं माझ्या भाईचं खेळणं बनवणं. स्वतःच्या चुकीवर पांघरून घालायचा प्रयत्न करू नकोस. तुला शिक्षा मिळणार आणि सुरू हिथं समद्यांच्या समोर सांगायचं हिला काय शिक्षा देणार आहे ते. मम्मी तू म्हटल्याप्रमाणे मी कस्तुरीला शिक्षा देतो, पण मला थोडा वेळ हवा. कस्तुरी तू पण चल, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. शिवा, हा मम्मी. भाईला त्याच्या रूम मध्ये घेऊन जा. बाई बरं झालं ग बाई, माझा भाई सुखरूप घरी परत आला. देवा तुझे उपकार. वाचला. यो हवालदार परत वाचला. कस्तुरी सौरभ, तुलाही माहितीये माझा हेतू त्रास द्यायचा नव्हताच. अरे मी फक्त बाबांसाठी. हो मला माहिती आहे, मला सगळं माहिती आहे. हे बघ, एका सुनेला आपल्या सासऱ्यांना घरातून बाहेर घेऊन जावं असं वाटणं यात काहीच चुकीचं नाही. पण आपलं घर असामान्य आहे, त्याला काय करणार आपण? हे घर, इकडची माणसं, प्रसंग सगळंच असामान्य असतं. कस्तुरी, आपले बाबा अंडरवर्ल्ड डॉन आहेत, अजूनही आहेत. त्यांना असं बाहेर घेऊन जाणं सेफ नाहीये. त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. सौरभ, तू माझ्या बरोबर हवा होतास देवळात. जे झालं ना ते तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं असतंस ना, तुझाही विश्वास बसला असता. बाबांच्या पापण्यांची उघडझाप होणं अशक्य नाहीये कस्तुरी, पण तू म्हणतेस तितकं सोपंही नाहीये ते. मला वाटतं तू मंदिरात होतीस, तिकडच्या परिस्थितीमुळे तुला भास झालाच. नाही सौरभ, मला भास नाही झाला. मी शपथ घेऊन सांगते, मी पाहिलं बाबांच्या डोळ्यांची उघडझाप होताना. मी उगाच काहीतरी सांगायचं म्हणून नाही सांगत आहे. ओके, ठीक आहे. आणि सौरभ, हे मी सांगते ते चमत्कार म्हणून नाही, आपण केलेल्या मेहनतीचं फळ मिळालंय आपल्याला. पण तुझ्याकडे काही पुरावा आहे का? कोणी बघितलं का अजून? नाही ना. बाकीच्यांना काय सांगणार आहोत आपण? सौरभ, तू तरी विश्वास ठेव रे. कस्तुरी, अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण इतरांना कसं कन्व्हिन्स करायचं? आणि मगाशी मी पण किती घाबरलो होतो माहितीये. तू बाबांना असंच अचानक घेऊन गेलीस. अगं मला तरी फोन करून सांगायचंस. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज? सरप्राईज तर मी देणार होतो तुला. आपल्या हनीमूनचं बुकिंग करून घरी आलो आणि हे सगळं घडलं. सौरभ, आपण नक्की जाऊ. पण आता या परिस्थितीत मम्मीला कन्व्हिन्स करणं अवघड आहे. म्हणजे आता जोपर्यंत बाबांच्या पापण्यांची उघडझाप होत नाही मम्मी समोर, तोपर्यंत ती शांत बसणार नाही. आणि आता त्यात मला काय शिक्षा द्यायची ते सुद्धा ठरवायचं आहे ना. नाही, असं नाहीये कस्तुरी. पण अगं आपल्याकडे पुरावाही नाहीये. सौरभ, मला एकदा प्रयत्न करू दे ना.
मला खात्री आहे बाबा माझं नक्की ऐकतील. आणि तसं नाही झालं तर तू मला हवी ती शिक्षा करू शकतोस. कस्तुरी अगं, मी तुला शिक्षा वगैरे नाही देऊ शकत. मग मीच स्वतःला शिक्षा करून घे. आणि आता मी चूक केलीच आहे तर मला शिक्षा मिळालीच पाहिजे. तू स्वतःच स्वतःला शिक्षा देणार. अहो नाही हो, मी नाही बनवलं अजून. काय काय तू तू अजून तिळगुळ नाही बनवले? तुम्ही असं बोलताय जसं मी तिळगुळ बनवले नाही तर डोंगरच कोसळणार आहे. अगं पण का नाही बनवले तू? तुम्ही सामान आणून दिलेत का मला? हे बघ, तू लिस्ट बनव, मी विजयला सांगतो आणायला. अगं मावच्या घरी जायचंय का मला तिळगुळ द्यायला? माऊच्या घरी जायची घाई लागलीये तुम्हाला. लक्ष्मी, तुला माहित आहे ना, माऊला बघितल्याशिवाय ना मला राहवत नाही. का काळजी करता तुम्ही? ती रोज फोन करते ना तुम्हाला. मग तिच्या बोलण्यात कधी तक्रार, काळजी असं काय ऐकले का तुम्ही? नाही ना. मग कशाला टेन्शन घेता एवढं? फक्त काळजी वाटली म्हणूनच घरी जायचं का? माझ्या लेकीच्या घरी मी असंच नाही जाऊ शकत का? तुला माहित आहे ना माऊला किती तिळगुळ आवडतात ते. मला माहितीये. तिळगुळ घेऊन गेलो ना तर अचानक कसा आलो असा प्रश्न नाही पडणार. हे बघ, तू लवकर बनव, मी घेऊन जातो. हं? बरं बरं, करते. एकदा तुम्ही ठरवलं ना की कोणाचंच ऐकत नाही. विजयाला सांगा 1 किलो तीळ, गूळ आणि हा वेलची आणायला सांगा, पावडर. बरं बरं बरं, सांगतो सांगतो. कमू, मी काय म्हणते, तू त्या कस्तुरीला शिक्षा कशाला देते? डायरेक्ट घराबाहेर काढून टाकायचं ना. नाही काढू शकत. का? बाई सुखरूप घरी आलाय. नुसतं खर्चटलं जरी असतं ना त्याला, तरी त्या कस्तुरीला सोडलं नसतं मी. म्हणजे मी हे सगळं घडवून आणलंय त्याचा काही म्हणजे कस्तुरीला पकडवून दिले त्याचा काही फायदाच नाहीये ना. कला, कला, मला गप गुमान सांगा, हे तू केलेलं नाहीयेस. मला नंतर कळलं ना, तुला बी सोडणार नाही हं मी. झालं, घेतला का संशय माझ्यावर परत घेतला? हे म्हणजे कसं आहे माहिती का, चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखं चल, आहे. उगाच सांगावा करू नकोस. डोक्याचं भज होत आहे माझ्या. मम्मी, मग काय ठरली शिक्षा? नाही, मला वाटतं कस्तुरी जे म्हणते ते खरं आहे का खोटं आहे हे एकदा आपण बघायला पाहिजे. वर घेऊन गेली आणि फूस घातली ना तुला. ही साप खोटं बोलतीये. अगं असं का बोलतीस तू? एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? मम्मी, एक संधी द्या ना. बाबांनी जर पापण्यांची उघडझाप नाही ना केली तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. चल, दिली तुला संधी. खरं काय खोटं काय होऊन जाऊ देत. पर जर खोटं निघालं ना तर शिक्षा तू ठरवायचीस.